वाळत आलेला हरभरा ना आजीबाईनं मग अशीच भाजून ठेवलं होतं, तर म्हणलं थोडंसं ते खावं. थोडा वेळ आराम केला आणि म्हणलं आपल्या मकाला कणसं आले ती, तर आता कणसं खायला आले ती. मकाची कणसं खायला आली ना तर रोज म्हटलं तर आम्ही मकाची कणसं खातो बरं का. एकदम सगळ्यांना आवडतात, त्यातले त्या श्लोकला आणि ओळीला तर भरपूर आवडते ती मकाची कणसं. त्याच्यामुळं कधी भाजून कधी शिजवून अशी सारखी कणसं खायचं काम आमचं चालूच असतं. आता मी आली मकाच्या रानात कणसं घ्यायला. चला आज म्हणलं कणसं भाजायला नको, आपण कणसं उकडून खाऊया. कधी भाजलेली, कधी उकडलेली, तर कधी मका सोललेली. मका काय अजून याची सोलायला येत नाही बरं का, एवढा निब्बारपणा म्हणजे नाही याच्यात. 2 दिवसानंतर तो पण येईल. पण आता सध्या तरी ना मी एवढी कणसं घेतलेली ती बघा उकडायसाठी, शिजवून खायसाठी. तर म्हणलं श्लोक आणि ओळ शाळेत नेईपर्यंत छान अशी कणसं शिजवून ठेवावी. आता म्हणलं इकडं आलीच आहे, तर पाणी आपण रात्री सोडलं होतं. रात्रीची लाईट असल्यामुळे रात्री पाणी सोडलं होतं, तर ती किती भिजलं हे मला बघायचं होतं. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला ना हरभरा आपला काढायला आलाय बरं का, पण हरभरा कमी आणि गवतच जास्त दिसत असेल. पण एकदा हरभरा निघला ना तर हे डाळिंबीचं सगळं रान आपलं स्वच्छ होईल. म्हणून मला बघायचं होतं की पाणी कुठपर्यंत आले आपलं. तर एका कोपऱ्यानेच पाणी सगळं निघून गेलंय, काय भिजलेलं नाही एवढं व्यवस्थित. एक काम होईपर्यंत तर झाली श्लोकला आणि ओवीला शाळेतून आणण्याची वेळ. आता फ्रेश मगाशी झाले होते, त्याच्यामुळे आता काय म्हणलं फ्रेश व्हायला नको, कारण सगळं करेपर्यंत वेळ झाला शाळेतून घरी आणण्याचा आणि मग जास्त उशीर व्हायला नको म्हणून. चला आता मी निघाले श्लोकला आणि ओवीला शाळेत आणायला. तर चला तुम्ही पण, आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत बाय.